मित्रांनो नमस्कार, मी आपला सूरज हेमके, जीवाची भिन चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्य सचिव। मित्रांनो, या अन्नदान सेवेला जवळपास 2535 दिवस होत असताना समाजातील आधार देणाऱ्या संपूर्ण लोकांचा मी खूप खूप आभारी आहे। 7 जुलै 2017 रोजी या सेवेचं काम आम्ही हाती घेतलं। सेवेचा काम हाती घेत असताना वाटले देखील नव्हते ही सेवा अखेरच्या टोकापर्यंत टिकेल। काहींना तर असं वाटलं होतं की आम्ही फक्त हे शोबाजी आणि स्टंटबाजी करण्यासाठी हे काम करतो, परंतु समाजातील वंचितांना, उपेक्षितांना, गरजूंना, निराधारांना, मनोरुग्णांना, अपंगांना, या संपूर्ण घटकांना आधार व्हावा या उद्देशातून ही अन्नदान सेवा आम्ही सुरू केली। मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी त्यांना हक्काचा घास देणे ही आमची मानसिकता। याच मानसिकतेतून 2017 रोजी 5 जुलै 2017 रोजी ही अन्नदान सेवा आम्ही सुरू केली। मित्रांनो, ही अन्नदान सेवा करत असताना बहुतांश त्रास देखील झाला, पण कुठलीही गोष्ट त्रासाशिवाय देखील शक्य होऊ शकत नाही। आणि या 7 वर्षाचा कालावधी आज अशाच तऱ्हेने उलटत आहे व येणाऱ्या 5 जुलै 2024 रोजी या अन्नदान सेवेला 8व्या वर्षात पदार्पण होत आहे। या सेवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी आम्हाला आधार दिला त्या संपूर्ण लोकांचा मी नेहमी ऋणी राहील। कुठलीही फंडिंग नसताना देखील एवढं मोठं काम माझ्या हातून आज घडत आहे, त्या ईश्वराचा आणि त्या घाटंजीकराचा देखील मी तेवढाच ऋणी राहील। संस्थेचे अध्यक्ष, त्या संस्थेच्या अध्यक्षांनी सेवेच्या सुरुवातीला माझ्यावर विश्वास टाकला आणि आर्थिक परिस्थितीने मी हतबल असलेल्या व्यक्तीला या सेवेसाठी आर्थिकदृष्ट्या मदत दिली, त्यांचा देखील मी नेहमी ऋणी राहील। प्रत्येक दिवशी माझ्या निराधार, मनोरुग्ण, व्यथित, वंचित, पीडित या संपूर्ण घटकांच्या ठिकाणापर्यंत अन्नदान नेऊन देणं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे आमच्या सेवाभावी आमचं काम। आणि या सेवाभावी कार्यातूनच आम्ही 7.5 ते 8 वर्षाचा कालावधी आज पार पाडित आहोत। कुठली फंडिंग नसून देखील एवढं मोठं कार्य हाती घेणं व ते हाती घेतल्यानंतर शेवटच्या टोकापर्यंत नेणं या संपूर्ण दात्याच्या आणि संस्थेच्या अध्यक्षाच्या मुळेच हे आज शक्य झाले आहे। यानंतर देखील या अन्नदान सेवा त्याच ताकदीनं आणि त्याच बळानं अशीच अविरतपणे सुरू राहील याची मी ग्वाही देतो। धन्यवाद। तुमची साथ नेहमी मला अशीच लाभू द्या। मी तुमचा सर्वांचा ऋणी आहे।